श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। बिल्लिणीची बोरे। पुलिंद नावाचा एक भिल्ल मलय पर्वताच्या पायथ्याशी राहत होता. त्याला शबरी नावाची एक कन्या होती. पुलिंद चंदनाची काष्टे विकून आपली गुजराण करी. शबरी ही कधी कधी बापाच्या बरोबर काष्टे गोळा करण्याकरिता पर्वतावर जात असे. त्या ठिकाणी काही ऋषी मुनींच्या झोपड्या होत्या. एके दिवशी शबरीला तहान लागली म्हणून ती पाणी मागण्याकरिता एका आश्रमात गेली. ती जेवणाची वेळ असल्याने ऋषी पत्नीने तिला जेवू घातले आणि तिची विचारपूस करून रोज इकडे येत जा, म्हणजे असाच तुला देवाचा प्रसाद मिळेल असे सांगितले. त्याप्रमाणे ती आश्रमात जाऊ लागली. जसजसे ते पवित्र अन्न तिच्या पोटात जाऊ लागले तशी ती अधिकाधिक हरिनामात रंगू लागली. त्याप्रमाणे शबरीला संत संगतीचे बाळकडू मिळाल्यामुळे सत्वर तिची कायिक, वाचिक व मानसिक शुद्धी होऊन तिच्या ठिकाणी ज्ञानलालसा प्रबळ झाली. शबरीला 7वे वर्षे संपून 8वे वर्ष लागले. आता ती उपवर झाली असे म्हणून पुलिंदाने तिचे लग्न ठरविले आणि त्यानिमित्त काही बकऱ्या आणून त्याने परसात बांधून ठेवल्या. बकऱ्यांचे ओरडणे ऐकून शबरीच्या हृदयात त्यांच्याविषयी कळवळा उत्पन्न झाला. तिने बापाला विचारले, बाबा, या बकऱ्यांना सारा दिवस बांधून का ठेवता? सोडून द्या ना. पुलिंद म्हणाला, बाळ, या आठवड्यात तुझे लग्न आहे, तेव्हा पाहुण्यांना जेवण घालण्याकरिता या बकऱ्या आणल्या आहेत. नवख्या असल्यामुळे एकदा सोडले असता पुन्हा त्या हाती लागणार नाहीत. शबरी म्हणाली, या मुख प्राण्यांना मारणे हे तर मोठे पापकृत्य आहे. पुलिंद म्हणाला, आम्हा सारख्यांना असे करून कसे चालेल बाळ? आमच्या धर्माप्रमाणे आम्हाला वागलेच पाहिजे, नाहीतर लोक आम्हाला नावे ठेवतील. हे बापाचे बोलणे ऐकून तिला फार वाईट वाटले. याबद्दल फार विचार करण्यापेक्षा आपण घर सोडून जावे म्हणजे झाले, अशा विचाराने ती त्याच रात्री सर्व मंडळी झोपी गेल्यावर घराबाहेर पडली. यापुढे आपण सद्गुरूला शरण जाऊन आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे असे ठरवून ती सद्गुरू शोधार्थ मलय पर्वतावर गेली. तिथे तिला एक गुहा दिसली. तिच्या आसपास वाघ आणि गाय, सिंह व हत्ती, साप आणि मंगूस, मांजर आणि हुंदीर एका ठिकाणी आपापसातील वैरभाव विसरून खेळत होते. ते पाहून या ठिकाणी कोणीतरी साधू पुरुष असला पाहिजे असे तिला वाटले. त्या क्षणी तिने त्या गुहेत प्रवेश केला. तोच समोर एका योगिनी ध्यानस्थ बसलेली असून तिच्या मुखावर अपरिमित तेज झळकत असल्याचे तिला दिसले. शबरीने तिच्या पुढे साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाली, हे देवी, तू कोण आहेस? तुला कोणाच्या कृपेने या अखंड सुखाचा लाभ झाला? मला हे सुख प्राप्त होण्यासाठी मी कोणते साधन करू, हे कृपा करून सांग. तेव्हा योगिनी म्हणाली, मला मातंग ऋषीच्या कृपेने हे परमपद प्राप्त झाले आहे. करिता तूही पण त्यांना शरण जा, म्हणजे कृतकृत्य होशील. त्यावर शबरीने सद्गुरू मातंग ऋषीचा आश्रम गाठला. तिला पाहताच एका शिष्याने तिची विचारपूस केली आणि तू कनिष्ठ जातीची आहेस, तेव्हा सद्गुरूंचे दर्शन तुला होणार नाही असे म्हणून तिला बाहेरच्या बाहेर घालवून दिले. पुढे तिने आसपास चौकशी केल्यावर मातंग ऋषी दररोज पहाटे स्नानार्थ नदीवर जात असतात, ही माहिती तिला मिळाली. त्यानंतर शबरी रात्रीच्या वेळी रोज आश्रमापासून नदीपर्यंतचा रस्ता आपल्या केसाने झाडून वाटेवरचे पायाला लागण्यासारखे असलेले खडे वेचून काढून टाकून
त्यावर रानातील फुले आणून पसरू लागली. अशा प्रकारे कित्येक दिवस तिची सेवा चालली असता एके दिवशी तिच्या सेवेला संतुष्ट होऊन मातंग ऋषींनी तिला दर्शन दिले. त्यावेळी तिला झालेल्या आनंदाचा अनुभव एक मुमुक्ष जाणू शकतील. जेव्हा तिने गुरुचरणी मस्तक ठेविले तेव्हा तिच्या नयनाश्रूंनी गुरूंच्या चरणकमलांना अभिषेक केला. त्यावर गुरु आज्ञेनुसार ती त्यांच्या आश्रमात राहिली. शबरी गुरुला साक्षात परमेश्वर मानित होती. ती त्यांच्याजवळ अत्यंत नम्रतेने वागत असे. आपल्या प्राणापेक्षाही गुरूंच्यावर तिचे अधिक प्रेम जडले होते. पुढे लवकरच तिच्यावर गुरुकृपा होऊन तिला आत्मबोध झाला. गुरूंनी आपल्या प्राणोत्क्रमासमयी तिला सांगितले की थोडक्याच दिवसात तुला प्रभू रामचंद्राची भेट होईल. त्या मायबापाचे स्मरण करीत राहा. शबरीला गुरुचा वियोग असहाय्य झाला. तथापि विचाराने दुःखाचा वेग आवरून गुरु आज्ञेनुसार काही दिवस एकांतात घालवण्याकरिता तिने निर्जन स्थानी एक पर्णकुटी बांधली. तेथे अहर्निश रामध्यानात ती निमग्न राही. प्रतिदिन तिला आज प्रभू रामचंद्र येतील असे वाटे. त्यामुळे ती प्रभूचे पाय धुण्यासाठी पाणी गरम करून ठेवी. प्रभूला बसण्यासाठी गवताचा आसन विणून ठेवी. रानातील फुले आणून सुंदर हार गुंफून ठेवी. प्रभूला आरती ओवाळून फळे खाण्यास द्यावीत म्हणून ती आपल्या दाताने आंबट किंवा गोड हे चाकून पाहून गोड गोड बोरे टोपलीत भरून ठेवी. प्रभूला गुरूंची प्रिय स्थाने दाखवून गुरुची आम्हाविषयी किती तळमळ व प्रेम होते हेही सांगावे या विचारात ती गुंग होऊन जाई. शबरीच्या अंगी राम नाम मुरल्यामुळे तिच्या सभोवतालाचे वातावरण शांत व पवित्र बनले होते. त्याच समयी श्रीराम लक्ष्मणासह सीतेच्या शोधार्थ पंपा सरोवराकडे निघाला होता. वाटेत त्याला शबरीच्या मुखातून निघालेला राम राम असा अत्यंत प्रेमळ ध्वनी ऐकू येताच श्रीरामाच्या पावलांनी भराभर उचल खाल्ली व आश्रमात प्रवेश केला. रामाला पाहताच शबरीच्या आनंदाला पारावार उरला नाही. क्षणभर तिचे देहभान नाहीसे झाले. थोड्या वेळाने तिने प्रभू रामचंद्रांना हात धरून आपण स्वतः तयार केलेला गवताच्या आसनावर त्याला बसविले. त्यावर ऊन पाण्याने प्रभूचे पाय धुवून प्रभूच्या गळ्यात पुष्पहार घातला. त्यानंतर प्रभू पुढे बोरांनी भरलेली टोपली ठेवून बोरे खाण्याकरिता प्रभूला ती विनंती करू लागली. तोच प्रभूने टोपलीत हात घातला आणि मूठभर बोरे चटकन तोंडात टाकली. इतक्याच रामा थांब थांब, ही बोरे उष्टी दिसतात असे लक्ष्मण म्हणाला. तेव्हा शबरी म्हणाली, देवा, ही बोरे पक्ष्यांची उष्टी नव्हेत. सख्या, मी तुझ्यासाठी गोडगोड बोरे हवीत म्हणून मुद्दाम माझ्या या शुद्ध दातांनी चावल्याची ही खूण आहे. हे त्या शबरीचे प्रेमाने भरलेले शब्द प्रभूच्या कानी पडताच प्रभूचे हृदय प्रेमाने भरून आले. त्या प्रेममय अवस्थेत प्रेममय शबरीची प्रेमरसाने भरलेली बोरे प्रभूने भराभर खाल्ली. गुरूंच्या सहवासात असताना नामाबरोबर जे प्रेम आपल्या अंतःकरणात भरले होते त्या प्रेमाचा वृक्ष वाढून त्याला आज रामकृपेचे फळ लागले असे शबरीला वाटले. त्या समयी गुरुप्रेमाची पुतळी शबरी आणि गुरुप्रेमाचा पुतळा श्रीराम या दोघांचा प्रेमसमुद्र उचंबळू लागला. थोड्या वेळाने हळूच शबरी उठली आणि उजवीकडे बोट करून म्हणाली, प्रभू, हे पहा गुरुदेवाने मला अनुग्रह दिलेली जागा. हे शब्द उच्चारित असता पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या ओढीने समुद्र जसा उचंबळून येतो त्याप्रमाणे शबरीचे हृदय
प्रेमाने उचळंबून येऊन पर्वतावर मेघवर्षाव व्हावा त्याप्रमाणे शबरीच्या डोळ्यातून आसवे गळू लागली. प्रभू रामचंद्राला देखील गुरु वशिष्ठांची आठवण होऊन तीच स्थिती झाली. शेवटी प्रभूला गुरूंच्या आश्रमाच्या सर्व भागातून फिरवीत शबरी म्हणाली, प्रभू, श्री गुरु दुपारी ह्या लत्तेखाली विश्रांती घेत असत. ही गुरूंची स्नानाची जागा होय. प्रभू, श्री गुरु या टेकडीवर ध्यान करीत असत. प्रभू, या माय बापाचे प्रेम किती वर्णन करावे. त्यावर थोडा वेळ ती स्तब्ध राहिली व पुढे म्हणाली, प्रभू, आम्ही फुले गोळा करण्यास वनात गेलो की वासरासाठी गाय जशी हंबरडा फोडते त्याप्रमाणे श्री गुरु आम्हाला या ठिकाणाहून हाका मारीत असत. आम्हाला श्री गुरूंच्या ह्या स्वभावाची माहिती असल्यामुळे शक्यतो लवकरच आम्ही परत फिरत असू. पण आमच्या येण्याचा तेवढाही विलंब त्यांना सहन न होऊन त्यांच्या डोळ्यातून आमच्या आठवणीने आसवे वाहत असत. अशा प्रकारे गोड बोलून ती प्रत्येक स्थळे श्रीरामाला दाखवीत असता त्या त्या स्थानास ती प्रेमाने वंदन करी. शबरी म्हणाली, प्रभू, श्री गुरूंच्या आसवांचा हा झरा पहा. चल, त्या झऱ्यात तुला स्नान घालते. तेव्हा शबरीच्या इच्छेप्रमाणे प्रभू झऱ्यात उतरले. स्नानोत्तर राम लक्ष्मणासह शबरी परत आश्रमात आली. तोवर इकडे शबरीच्या आश्रमात प्रभू रामचंद्र आल्याची वार्ता कर्मठ ब्राह्मणांच्या कानावर गेल्यामुळे ते चरफडू लागले. तसेच अनेक प्रकारे शबरीची निंदा पण करू लागले. इतक्याच नदीला पाणी आणण्याकरिता गेलेल्या त्याच्या बायका नदीचे पाणी रक्तमय झाल्याची बातमी घेऊन आल्या. तेव्हा ब्राह्मण मोठ्या विचारात पडले. त्यावर आपला उपाय काहीच चालेनासा झाल्यामुळे त्यांनी प्रभू रामचंद्राला त्याबद्दल उपाय विचारला. तेव्हा श्रीराम प्रभूने शबरीला शरण गेल्याने नदीचे पाणी पूर्ववत होईल असे सांगितले. तेव्हा तर ब्राह्मणांना मोठे संकटच वाटले. परंतु तसे न केल्यास आपले कार्य होणार नाही म्हणून त्यांनी मनात नसतानाही शबरीला नमस्कार केला. थोड्या वेळाने अजून पाणी पूर्ववत झाले नाही म्हणून ब्राह्मण प्रभू रामचंद्राची पुन्हा प्रार्थना करू लागले. त्या समयी प्रभू रामचंद्र म्हणाला, तुम्ही मनात किंतु ठेवून शबरीला नमस्कार केला म्हणून तुमच्या प्रयत्नांना यश आले नाही. आता शबरीचे चरण रज नेऊन तुम्ही नदीत टाका आणि डोळे झाका म्हणजे सर्व ठीक होईल. त्याप्रमाणे त्या ब्राह्मणांनी केल्यावर नदीचे पाणी पूर्ववत झाले. त्यानंतर रामाने बिल्लिनीला, या उपर तुला काय हवे आहे असे विचारले. बिल्लीन म्हणाली, रामा, माझा आत्मा तुझ्यामध्ये विलीन व्हावा आणि तुझ्या हस्तानेच माझ्या देहाचे दहन व्हावे. या पलीकडे दुसरे काहीच मागणे नाही. असे म्हणता म्हणता तिचे देहवसान झाले. त्यावर सहजच तिची ती इच्छा पूर्ण झाली. श्री सद्गुरुनाथ